जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तर आपला हा आधीचा श्लोक आपण बघितला होता काल. विप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. तर माझा भक्त कधीही नाश पावत नाही असं. त्याचा सतत उत्कर्षच होतो असं, म्हणजे पॉझिटिव्ह त्याचं जर बघितलं तर त्याचा सतत उत्कर्षच होतो असं इथं सांगितलेलं आहे आध्यात्मिक दृष्ट्या अर्थात. पुढे जाऊया आपण पुढच्या श्लोकाला. हो सर. पुढचा श्लोक आहे मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. हं. ही म्हणजे कारण, हे पार्था, अर्जुना, माम व्यपाश्रित्य, वप आश्रित्य, वप आश्रित, वि अप आश्रित्य असं दोन उपसर्ग आहे तिथे. म्हणजे मला पूर्ण शरण येऊन, अप म्हणजे इथं खाली, म्हणजे माझ्या अगदी चरणांपाशी बसून विशेषत्वाने, अशा रीतीने माझं नुसतं आश्रित्य म्हणजे पण तेच आश्रय घेऊन, पण वि अप आश्रित्य, अप म्हणजे खाली, अगदी चरणापाशी लोळण घेऊन असं, आणि वि म्हणजे विशेषत्वाने, म्हणजे पूर्ण रूपाने असं. स्त्रियः वैश्याः तथा शूद्राः ये पापयोनयः अपि स्युः स्यात् ते अपि परांगतिं यान्ति. हम्म. तर इथं असं म्हटलेलं आहे, म्हणजे परत हा श्लोक जो आहे हा कर्मसिद्धांताशी संबंधितच आहे. कारण का की, म्हणजे आपापल्या पूर्वकर्मानुसार प्रत्येकाला पुढचा जन्म प्राप्त होतो. हम्म. आणि तिथे पापयोनी म्हणजे की त्या स्त्रिया किंवा वैश्य किंवा शूद्र हे पापयोनी, म्हणजे त्या अर्थाने, म्हणजे पापयोनी असं नाही म्हणता येणार, किंवा राक्षस वगैरे अशा, पण जे म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये जो जे म्हणजे जे ज्ञानाची उपासना किंवा समाजाचं रक्षण वगैरे, पोषण रक्षण या अर्थाने जो जो अधिकार होता, तर तो त्यांना नव्हता. तर त्या दृष्टीने म्हणजे त्यांना, तर असे लोक सुद्धा, म्हणजे स्त्री, वैश्य आणि शूद्र, की समाजामध्ये या लोकांना जो अधिकार नव्हता, तर अशांना सुद्धा जे मला आश्रय, म्हणजे माझा आश्रय जे घेतात, ते सुद्धा परामगती म्हणजे परमगतीला प्राप्त होतात. असा याचा अर्थ आहे. म्हणजे बऱ्याचदा, म्हणजे जसं की स्त्रियांना जशी पूर्वी शिक्षणाची संधी नव्हती, किंवा इव्हन शूद्र आणि वैश्य यांना सुद्धा शिक्षणाची संधी नव्हती, ते जन्मापासून आपलं म्हणजे कर्मसिद्धांतानुसार किंवा पूर्वीची जी व्यवस्था होती वर्णव्यवस्था, त्यानुसार त्यांना कामात ते आपल्या मग्न असायचे, नाही का. पण असे जरी असले, म्हणजे फार त्यांचा ज्ञानाशी वगैरे जरी संबंध आलेला नसला, अशा असे जीव पण माझा जर आश्रय घेतला तर ते परमगतीला पोचतात. जसं म्हणजे आता तुकाराम महाराज, की जे वैश्य होते, नाही का, वाणी किंवा कान्होपात्रा किंवा जनाबाई वगैरे, तर स्त्रिया किंवा शूद्र, तर असे सगळे, म्हणजे कोणी असू दे, ते परामगती म्हणजे परमगतीला प्राप्त होतात. असं परमेश्वराचा जे आश्रय घेतात ते सगळे पूर्ण गती त्यांना प्राप्त होते असं. आणि मग पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे की, जर असे सुद्धा लोक जर मोक्षाला प्राप्त होत असतील, तर मग किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्व माम. तर असे की ज्यांना ज्ञानाशी किंवा शिक्षणाशी, अध्यात्मज्ञानाशी किंवा असा फारसा संबंध आला नाही, असे सुद्धा जर परागतीला प्राप्त होतात, तर पुन्हा, तर मग पुण्या हा ब्राह्मण हा म्हणजे पुण्य योनीत जन्मलेले ब्राह्मण, तथा
भक्ताः राजर्षयः किंवा म्हणजे राजे लोक किंवा क्षत्रिय लोक, क्षेत्रीय नको पाहिजे, क्षत्रिय पाहिजे, हे यांना म्हणजे यांना पूर्ण गती मिळेल, परमगती यात हे काय असं. म्हणजे जसं आपण उदाहरण देतो की अरे याला सुद्धा जर हा सुद्धा जर मेरिटमध्ये येईल तर त्याला मेरिटमध्ये यायचं काय प्रॉब्लेम आहे असं. तसं त्यामुळे यास इमम अनित्यम असुखम लोकम प्राप्य माम भजस्व. असं काय म्हटलेलं आहे? एक मिनिट हं. तदा अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. हम्म. ह्या अनित्य आणि असुख लोकाला लोकम प्राप्य, हे जरा ना अर्थ मला जरा गडबड वाटते. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखम लोकम इमं प्राप्य म्हणजे माम भजस. अच्छा, प्राप्य म्हणजे हे प्राप्त करून आता तू म्हणजे हा तू लोक तर प्राप्त हा असं आहे त्याचं, म्हणजे इथे अर्थ थोडा चुकलेला आहे. तर तर आता तू या मृत्यूलोकात आलेला आहेस, पण हा मृत्यूलोक कसा आहे? हा अनित्य आहे, हा असुखम आहे, इथं सुख नाहीच. हा, तर असा हा जो अनित्य आणि सुख रहित असा जो लोक आहे, पण म्हणजे कर्मयोनी किंवा मृत्यूलोकात तू आलेला आहे, तर हे तर तू प्राप्त केलेलं आहेस, पण आता तू याच्यापासून नित्य आणि आनंद म्हणजे मुक्त होण्यासाठी माम भजस्व म्हणजे माझं मला भज किंवा माझी उपासना कर. थोडासा अर्थ कन्फ्युजिंग होता म्हणून मी थोडासा गोंधळलो. पण इमम अदित्यम असुखम प्राप्य, प्राप्य म्हणजे प्राप्त करून, म्हणजे प्राप्य तू केलेलाच आहे स्वतः, पण यातनं आता पुढे जाण्यासाठी तू मला शरण ये आणि माझी उपासना कर. पण इथं हे काय सांगितलेलं आहे की अर्जुन स्वतः क्षत्रिय होता, नाही का? त्यामुळे त्याला म्हणजे कृष्णाने त्याला उदाहरण दिलंय की मी सगळ्यांचाच मी उद्धार करतो, तर तुझ्यासारख्या राजर्षीचा उद्धार करील न करील हे शक्य आहे का? म्हणजे नाहीच. त्यामुळे तू मला शरण ये. म्हणून मग इथं म्हणजे पश्वादी शरीरात भगवत भजनाची योग्यता नाही, म्हणून मनुष्यत्वास प्राप्त झालेल्या जीवांनी ईश्वराच्या ध्यानाधिकांविषयी यत्न करावा. म्हणजे जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं की मनुष्य जन्म सोडून इतर सगळ्या ज्या योनी आहेत, अगदी स्वर्गातल्या देव सुद्धा, त्या सगळ्या भोग योनी, नाही का? पण मनुष्य योनीच एक ते कर्मयोनी आहे की जिथे आपण भगवंताची भक्ती करून आपली आध्यात्मिक उन्नती करून घेऊ शकतो. म्हणून कारण पशु योनीमध्ये हे शक्य नाही का? तर म्हणून म्हणजे मनुष्य जन्मातला जो पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ ज्याला आपण म्हणतो, पुरुष म्हणजे मनुष्य, पुरुष अर्थ म्हणजे जो कोणी पुरुष किंवा जीव आहे, म्हणजे मनुष्य प्राणी आहे, त्याचं 4 पुरुषार्थ जे आपल्या धर्मात सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यापैकी अर्थ हे साधन आहे, नाही का? धर्म ही फ्रेमवर्क आहे, म्हणजे चौकट आहे, व्यवस्था आहे. हा, नंतर काम हे अनित्य सुख आहे, जे परमनंट नाही, हा, अनित्य, तात्कालिक किंवा टेम्पररी. आणि मोक्ष हे चिरंतन किंवा नित्य सुख आहे, नाही का? तर काम आणि मोक्ष जे आहेत ते आनंद आहे, पण त्यापैकी कामसुख आहे ते अनित्य आहे, तेवढ्या पुरतच असतं. आणि मोक्ष जो आहे तो मात्र शाश्वत आहे, नित्य सुख. बाकी धर्म ही व्यवस्था, अर्थ हे साधन जीवनाचं, नाही का? कारण जर अर्थच नसेल तर आपण म्हणजे जीवन जगणार कसं, नाही का? म्हणून तर ज्यांना ज्यांना मनुष्य किंवा मनुष्य जन्म मिळाला आहे त्यांनी हे पुरुषार्थ, पण यातलाही सगळ्यात श्रेष्ठ पुरुषार्थ जो आहे तो मोक्ष, तर तो मिळवण्याचा प्रयत्न करावा. आणि
यात भगवंतांनी स्पष्ट आश्वासन दिले की मी सगळ्यांचा उद्धार करतो. तर ब्राह्मण, क्षत्रिय किंवा ज्यांनाही योग्यता म्हणजे चांगला जन्म मिळालाय त्यांचा उद्धार करील याचं आश्चर्य काय आहे? असं त्यांनी जर भक्ती केली तर असं. सर, स्त्रियांना पापयोनी का म्हटलंय? कारण तुम्ही जर अगदी निरपेक्ष दृष्टीने विचार केला तर स्त्रियांना पुरुषांपेक्षा किती त्रास सहन करावा लागतो. पण मग पापयोनी का? एवढा त्रास सहन करून सुद्धा त्या संसार चालवतात सगळा. नाही नाही, असं नव्हे. पापयोनीचा अर्थ काय की जुन्या कर्माचं जे फळ आहे आधीच्या जन्मांचं, म्हणजे जसं आपण काल म्हटलं संचिताचं, हा, तर म्हणजे असं म्हणजे बघा आता दोन दोन केसेस आहेत. एक, ज्याचं चांगलं कर्म होतं मागच्या जन्मात त्याला पुढच्या जन्मात चांगलं म्हणजे त्याचं चांगलं फळ मिळून त्याला कमी कष्टाचा जन्म मिळाला. पण ज्याच्या कर्मामध्ये ज्याची काही वाईट कर्म होती किंवा कमी चांगली कर्म होती त्याला कष्टाचा जन्म मिळाला पुढचा कर्मसिद्धांतानुसार. तर आता हे तर आपण मान्य करूच की स्त्रियांना शारीरिक, मानसिक कष्ट जास्तच आहेत ना, यात कोणीच नाकारू शकत नाही, नाही का? जसं दुसरं मी म्हटलं की जसं आता शिक्षणाची संधी म्हणजे इव्हन म्हणजे अगदी आधुनिक शिक्षणाच्या तर आहेतच, पण इव्हन आध्यात्मिक शिक्षणाच्या वगैरे संधी ज्या आहेत त्या पूर्वीच्या काळात जरी आपण म्हणतो गार्गी मैत्रिणी वगैरे होत्या तरी जास्त करून त्या संधी मुलांनाच होत्या ना, नाही का? स्त्रियांवरती पण जास्त सर, जबाबदारी. स्त्री नसती तर प्रजा कशी निर्माण झाली असती? नाही नाही, बरोबर आहे. तर स्त्रीचं महत्व कमी होत नाहीये यांनी, पण स्त्रियांचा प्रवास जो आहे तो खडतर आहे ना, कष्टमय आहे ना पुरुषांपेक्षा, नाही का? हे तर मान्य करालच ना तुम्ही, नाही का? आजकालच्या काळात उलट झालंय आता. आजकाल नाही, पण जनरली आता किती असलं. पापयोनी पुरुष घालायला पाहिजेत. नाही, पण तेव्हाच्या समजव्यवस्थेला अनुसरून आणि इवन आणि शारीरिक क्षमता सुद्धा स्त्रीची कमी आहे हे तर आहेच ना, सर्व म्हणजे सायंटिफिकली पण मान्यच आहे ना हे, नाही का? हो, मला हो. पटलं बायकांना आणि खूप त्रास असतो. खूपच त्रास सर, आणि शारीरिक त्रास पण असतात बायकांना हो. भरपूर. आणि हो त्या हो आणि कसं आहे की आता ती कष्ट आहे आणि एवढं कष्ट करून सुद्धा म्हणून स्त्रीचा जो म्हणजे स्त्रीच्या अचिव्हमेंटला फार महत्व आहे. म्हणजे आता जसं एक मी उदाहरण देईन, हा, की जे संप्रदाय असतात ना, गुरु संप्रदाय, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की स्त्री गुरु जर असेल ना, एखाद्याचा म्हणजे सद्गुरु स्त्री गुरु जर असेल तर स्त्री गुरुकडनं दीक्षा घेणं हे म्हणजे पुरुष दीक्षा किंवा म्हणजे पुरुषाच्या दीक्षेपेक्षा आठपट तो शिष्य भाग्यवान असतो असं म्हटलेलं आहे. याचं कारणच ते की एखादी स्त्री तेव्हा एवढ्या उच्च पदाला पोचते गुरुत्वाच्या, तेव्हा तिचा अधिकार म्हणजे सगळ्या कष्ट पार करून तेव्हा ते किती उच्च दर्जाची असणार. आणि म्हणून अशा स्त्री गुरुचा जो शिष्य किंवा स्त्री गुरुची दीक्षा जी असते ती आठपट जास्त भाग्यवान असते असं म्हटलेलं आहे. त्यामुळे स्त्रीच्या म्हणजे इथं उलट स्त्रीचं तिच्या अचिव्हमेंट्स विषयी कौतुक आहे उलट, नाही का? आता जसं आपण आता म्हणू की एखादा म्हणजे आता वेगळं उदाहरण देईल मी की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही समाज व्यवस्था जन्मानी असो किंवा कर्मानी असो तो विषय नाही, पण समजा आपण सध्या कर्मानीच पकडू, ओके? तर हे तर आपण मान्य करतोच ना की शारीरिक कष्टाची जी कामं आहेत त्यात जास्त श्रम आहेत, जास्त कष्ट आहेत बौद्धिक श्रमापेक्षा, हे तर मान्य करतो ना आपण, नाही का? म्हणूनच आज ब्ल्यू कॉलर जॉब्स कोणालाच नको आहेत, सगळ्यांना व्हाईट कॉलर जॉब्स हवेत, नाही का? त्यामुळे जो म्हणजे आता इथं जसं स्त्रियांचं जसं नाव घेतलेलं आहे तसंच वैश्य आणि शूद्र, तर पूर्वीच्या समाज व्यवस्थेत काय होतं की शूद्र म्हणजे
सेवा किंवा कष्टाची कामं करणारे. आणि वैश्य म्हणजे व्यवसाय करणारे. तर व्यवसायामध्ये सुद्धा म्हणजे विशेषतः गोपालन आणि कृषी व्यवसाय हे वैश्यांची कामं होती. तर ही दोन्ही म्हणजे हम्म. बरोबर. तर हे दोन्ही जास्त याच्यात जबाबदारी आणि जास्त कष्ट अनसर्टॅनिटी आहे ना, नाही का? हो. तर त्यात म्हणजे नाकारण्यासारखं नाहीच आहे जे. आणि मग कोणी म्हणेल मग ते जन्मानी की कर्मानी वगैरे. ठीक आहे, पण कर्मानी जरी म्हटलं आज सुद्धा आपण म्हणतो ना की जे म्हणजे काय अन्नदाता किंवा श्रमजीवी किंवा नाही का, तर त्यांना आपण संविधानात सुद्धा आपल्याला त्यांना जास्त त्यांची म्हणजे महत्व दिलेलं आहे ना आपण या दृष्टीने, नाही का? तर त्याच्याच करतात. असं या ठिकाणी भगवान म्हणतात की गुण कर्म विभागाने त्याने वर्ण निर्माण केलेत. मग इथे पुण्यामुळेच उत्तम जन्म पावलेल्या ब्राह्मणांविषयी असं का म्हटलंय मग? नाही नाही. बरोबर आहे. अगदी गुणकर्म विभागशः. तर गुण आणि कर्म, गुण कशाने निर्माण झाले? प्रकृतीमुळे. प्रकृती कशाने निर्माण झाली? पूर्वकर्म म्हणजे प्रकृती हे प्रारब्धामुळे. आणि त्याच्यानुसार त्याला ते कर्माचं त्याला कर्तव्य पुढच्या जन्मात प्राप्त झालंय. इथे गुण हा शब्द जो आहे ना, त्रिगुणात्मिका प्रकृती नाही का, सत्व रज तम. आता प्रकृती ही कुठून निर्माण झाली? पूर्वजन्माच्या संचिताचं जेव्हा प्रारब्ध होतं त्यातून त्या माणसाची प्रकृती निर्माण झाली. म्हणजे दोन्ही अर्थाने हा श्लोक लागू शकतो. एकतर कर्मानुसार समाज व्यवस्था किंवा जन्मानुसार कुठलंही. हा, पण तर शेवटी त्याच्यामध्ये जे एक विशिष्ट विश्लेषण सापडलं असं हा एक विश्लेषण सापडलं असं याच्यामध्ये की या श्लोकामध्ये पापयोन हा स्वतंत्र रूपाने आलेला आहे. या पदाला स्त्रिया, वैश्य आणि शूद्र यांचे विशेषण मानले जाऊ शकत नाही. नाही, कसं आहे माहिती का दिलीपजी, हे जर तुम्ही संस्कृतच्या दृष्टीने जर बघितलं, आधीचा श्लोक दाखवतो मी तुम्हाला. हा, तर शिव पापयोनयः स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास्तेपि. आता ते अपि का म्हटलेलं आहे? हम्म. अपि म्हणजे ते सुद्धा या अर्थाने का म्हटलेलं आहे? ते पापयोन्या असते म्हणजे ते ना, मला वाटतं काही वेळा लोक ना म्हणजे आहे ते न आहे असं दाखवण्याचा तो प्रयत्न हम्म, करतात. हम्म, तसं दाखवण्याचं हम्म, काही कारण नाही ना, जे आहे ते फॅक्ट आहे, ती फॅक्ट आहे. आणि पापयोनीचा अर्थ आपण चुकीचा समजतोय थोडासा. हम्म. पापयोनी म्हणजे काय की तिथं जास्त त्रास आहेत ती अशी योनी ना. हा पापयोनी ते म्हणजे आहे ती म्हणजे ती पापी असं म्हणता येत नाही त्याला काही म्हणजे. ते लोक पापी असं नाहीये काही असं. नाही नाही असं नाही ते. हं. ओके. असं करतो. कारण असं जर असतं म्हणजे भगवान कृष्णासारखं हे म्हणजे बाकी स्त्रियांना वगैरे करण्याचं कारणच नाही, नाही का? हम्म, असं. हम्म. पण म्हणजे इथं असं म्हणजे याचा हेतू हाच आहे की ज्यांना ज्ञानाच्या संधी कमी आहेत, आध्यात्मिक उत्कर्षाच्या आणि ज्ञानाच्या संधी ज्यांना कमी आहेत, असे हम्म. असे आपले समाजातले घटक सुद्धा, त्यांनी सुद्धा जर माझा आश्रय घेतला तर ते सुद्धा परमगतीला जातात. हो तर ते तर आहेच. मग यात चुकीचं काय आहे म्हणजे, नाही का? चुकीचं काही नाही म्हणजे. हा, आणि त्यात आपण म्हणजे असं काही लपवायचं कमीपणा किंवा वाटावं काही असं काही नाही. काहीच नाही, अजिबात नाही असं. सर तिथं ते पापयोनी जे लिहिले ना त्याचाच अर्थ सगळ्यांना म्हणजे तो कळला नाही. कारण आपण पापयोनी म्हणजे वाईट योनी किंवा हा ज्यांनी असं. पाप केले ती योनी असं नाही समजत होतो. पण नाही तुम्ही जे नाही. आता अर्थ समजावून सांगितला त्याच्यामुळे हा, ते कळलं चांगलं. हो. आणि इथे पण बघा अर्थ असा असेल, पाप जातीत उत्पन्न झालेले. तर पाप जातीत हम्म, म्हणजे काय की ज्यांना योग्य आता उदाहरणार्थ आता मी उदाहरण देतो की एखादा अगदी म्हणजे मुलगा आहे, त्याच्या पूर्वकर्मानी तो समजा काय आई बाप अडाणी, बाप दारू पिणारा, पण अशा याच्यात सुद्धा जर तो भगवत भक्त झाला तर म्हणजे तर आता ही पापयोनीच नाही का, त्याच्या पूर्वजन्मानुसार त्याचं जे वातावरण आहे आजूबाजूचं ते काय चांगलं आहे असं का म्हणावं आपण, ते पापयोनीच आहे ना ते, नाही का? म्हणजे अनुकूल वातावरण आहे का? प्रतिकूलच आहे ना वातावरण त्याला, उन्नतीला, नाही का? हम्म. असं.
म्हणजे दुय्यम ना. हा म्हणजे ज्याला म्हणजे अनु दुय्यम म्हणण्यापेक्षा नाही, दुय्यम अनुकूल नाही नाही म्हणताय, असं. अनुकूल नाही, आध्यात्मिक उन्नतीला अनुकूल नसलेलं वातावरण ते पाप होईल. ओके. सिंपल. हो हो हो. आणि दुसरं मी जे सांगितलं पापयोनीचा दुसरा अर्थ की पूर्वकर्मानुसार त्याचा जन्म जो जास्त खडतर किंवा कष्टप्रद आहे अशी जी आहे ती पापयोनी. जसं आपण आधी सुद्धा बघितलेलं आहे की देव काय म्हणतो की जे असे योगभ्रष्ट जे होतात त्यांचं काय होतं, तो कृष्ण काय सांगतो की शुचीनाम श्रीमताम घे, एकतर ते मग ते चांगल्या योनीत निर्माण होतात, म्हणजे ते अनुकूल, त्यांना अनुकूल अशा वातावरणात त्यांचा जन्म होतो किंवा मग एखाद्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरात त्यांचा जन्म होतो असं म्हटलेलं ना. म्हणजे हे अंडरस्टूड आहे की तिथे त्यांना जास्त अनुकूल वातावरण, पोषक वातावरण मिळतं आध्यात्मिक प्रगतीसाठी, नाही का? म्हणजे भक्त प्रल्हाद. तर असं पण असेल की आता हे वैश्य, शूद्र किंवा स्त्रिया ज्यांना अतिशय कष्ट आहेत, त्यामुळे ते देवाची प्रार्थना करायला त्यांना तेवढा वेळ मिळत नसेल, तरी पण त्यांनी केलं तर त्यांना मी हे करीन. मग ब्राह्मण वगैरे यांना जे शिकलेले आहेत त्यांनी तर केलं तर मिळणारच. असं पण अगदी. असेल की बरोबर. यांना वेळ नाही मिळत त्या कष्टामुळे, तरी त्यांनी जर का माझी भक्ती केली तर मी त्यांना सुद्धा परमगती प्राप्त. एक्झॅक्टली, बरोबर, अगदी. म्हणजे जसं आपण, म्हणजे असं मी बोलणार आहे पण असं म्हणतो ना आपण की जसं आता एखाद्या बोर्डाचा रिझल्ट लागतो, तर मग अगदी आपण बघतो की काही काही मुलांचं अगदी कौतुक असतं की अगदी म्हणजे घरात अगदी फार हलाखीची परिस्थिती, काही अडचणी आल्या पण अशा सुद्धा त्यांनी अगदी 95% गुण मिळवले वगैरे, ते कौतुकास्पद असतं. आणि मग कधीतरी मग आपल्याला वाटतंच ना. महाराष्ट्र टाइम्सला येतच ना की यांना हो एवढे चांगले मार्क पडले पण हो परिस्थिती नाही, तुम्ही हो हो करा. अगदी. आणि मग आपण कधीतरी मग म्हणतोच ना की अशी मुलं सुद्धा हे करतात, पण बघा नाही तर आमचा मुलगा, म्हणजे एवढं सगळं तुम्हाला अनुकूल, सगळं मिळून हा, सुद्धा हा, तुम्ही तुम्हाला अभ्यास करत नाही. तुम्हाला किंमत नाही, एवढं सगळं देतो आम्ही, हा, क्लास लावून दिला, हे करून दिलं, साहजिक आहे. बरोबर. तेच कृष्णाने वेगळ्या पद्धतीने सांगितलंय असं, नाही का? चल ना, ऐकतोय. हा ती तर चांगली आहे. ठीक आहे. तर म्हणजे थोडंसं गीता म्हणूनच ना कधी कधी आपण म्हणतो ना की समजायला पूर्ण अशी तशी सोपी पण आहे, पण कुठे कुठे असे शब्द जे म्हणजे वाक्य जी आहेत ना ती कन्फ्युजिंग असतात, म्हणजे नाही असं नाही. आणि म्हणूनच ते नीट समजून घेणं, म्हणजे बऱ्याचदा लोक म्हणतात ना गीता आणि दासबोध हे असे दोन ग्रंथ आहेत की जे सहज सोपे, सरळ सोपे नाहीयेत. जसं एकनाथी भागवत एकदम सोपं आहे, त्यात कन्फ्युजन होण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणजे एकनाथी भागवत जर कोणी वाचलं तर त्या म्हणजे अगदी कोणी न समजावता सुद्धा त्याला पूर्ण समजेल. पण गीता ही तशी नाही आहे, नाही का? आणि तसं म्हणजे बघा ना आता आपली किती चर्चा होते प्रत्येक श्लोकावरती, नाही का, बऱ्याच श्लोकांवरती, नाही का? ठीक आहे. गीता म्हणजे अध्यात्मातली IIT. तसंच आहे. विसाव्या बरोबर. श्लोकामध्ये असं नाही, IIT अध्यात्म असं नाही. केवळ अध्यात्म नाही, नाही जगण्याचं नाही जगण्याचंच आहे. नाही जगण्याचं वगैरे जाऊ द्या, पण मूळ अध्यात्मच आहे तो. आता त्याचं आपण एक्सटेन्शन बाहेर काढू शकतो. पण एक सांगतो मी, कसं असतं ना, त्याचं कारण काय, गीता कन्फ्युजिंग काय सांगतो, पूर्ण वेदांचं, वेदांचं, विशेषतः वेदांताचं, उपनिषदांचं जे सार आहे ते गीतेत आलेलं. आता एखाद्याचं जेव्हा अगदी सार काढलं जातं कुठल्याही शास्त्रामध्ये, तेव्हा ते सगळं कॉम्पॅक्ट होतं. जसं गणित असतं, मॅथमॅटिक्समध्ये सगळं जे अगदी फॉर्म्युले असतात, फॉर्म्युले आणि सगळं जे असतं ते ते सगळं सार असतं. थिअरम्स म्हणतो आपण, प्रमेय वगैरे, नाही का? पण त्यामुळे ते प्रमेय समजायला की कठीण असतात ना, म्हणून मग त्याची प्रूफ काय, त्याची सिद्धता काय वगैरे वगैरे आपण किती, म्हणजे कारण ते सोपं नसतं ना. त्यामुळे एवढ्या सगळ्या उपनिषदांचं सार फक्त 700 श्लोकात काढलेलं घेतलेलं आहे त्यांनी. हे केवढं म्हणजे
कठीण काम आहे ना, त्यामुळे त्यांना जेव्हा ते कॉम्पॅक्ट केलं जातं तेव्हा काही गोष्टी दुर्बोध होतात ना, असं आहे नाही का? तर मग हो. माऊलींनी दृष्टांत देऊन खूप छान त्या गीतेचं हे केलेलं आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये. ते थोडं सोपं वाटतं का ते ते त्याच्यापेक्षा, सो गीतेपेक्षा? ते सोपं वाटतं, पण कधी कधी काय माहितीये का, बरोबर आहे तुमचं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा उद्देश अगदी तोच होता. फक्त एवढंच, म्हणजे माझं असं वैयक्तिक मत हो, मला काही अधिकार नाही असा बोलण्याचा. पण दोन गोष्टी आहेत. एकतर ज्ञानेश्वरी तेव्हाच्या मराठीनुसार अत्यंत सुंदर असली, म्हणजे आणि संस्कृत मधलं, म्हणजे त्यांचा प्रयत्न तोच होता की गीता ही जी दुर्बोध आहे प्राकृतमध्ये. ती दृष्टांत किंवा उपमा उत्प्रेक्षा दृष्टांताने ती सामान्य जनांना आणि आपल्या प्राकृत भाषेत समजावून सांगावी, याच उद्देशाने ती त्यांनी लिहिली. फक्त एवढंच आहे की जेव्हा विस्तार होतो ना, तेव्हा विस्तार कुठल्याही गोष्टीचा जेव्हा विस्तार होतो तेव्हा त्याच्याबरोबर एक गोंधळ होतो की भरकटत जाण्याची शक्यता असते. हा. बरोबर आहे. आता जर नुसता उपनिषदांचा जर अभ्यास केला ना, विशिष्ट विशिष्ट उपनिषदांचा, तर भरकटत जाण्याची शक्यता कमी असते. कारण तिथं एकच विषय घेतलेला असतो आणि त्यालाच पुढे नेलेलं असतं. समजलं? आता गीतेमध्ये काय किंवा पुढे ज्ञानेश्वरीमध्ये काय, त्यांना खूप विषय हाताळायचे होते. त्यामुळे थोडंसं असं वाटतं की अरे इथे हे म्हणतायत, तिथे ते म्हणतायत, असा जो गोंधळ होतो ना गीतेमध्ये, नाही का? तर असं का, म्हणजे आपल्याला वाटतं मग असं परस्पर विरोधी आहे का? नाही, परस्पर विरोधी हो. नसतं. पण एकतर ते संदर्भ वेगळे असतात आणि विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकृतीच्या शिष्यांना उपदेश करण्यासाठी ते विशिष्ट तो विशिष्ट उपदेश केलेला असतो. असं आता जसं या गीतेचं तुमच्या लक्षात येईल, आपण आता सगळं शिकतोय, पण सगळे अध्याय हे सगळ्यांना लागू पडतील का? आबालवृद्धांपासून सगळ्यांना नाही. काही अध्याय समजायला सोपे आहेत, काही अध्याय समजायला कठीण आहे, नाही का? मधलं ड्रॉप झालं, आवाज हा, गेला होता मध्ये. हो मधले हो, 1-2 मिनिटं आवाज गेला होता, ते जरा अच्छा. परत सांगा. हा, नाही, मी म्हणत होतो की गीता आता आपण अभ्यास करतोय, आतापर्यंत आपले 11 अध्याय आज होतील पुढे. तर यातले आपल्याला लक्षात येत आहे ना की सगळे अध्याय समजायला सगळे सोपे आणि आपल्याला लागू पडणारे वाटतात का? नाही, काही काही अध्याय किंवा काही काही उपदेश जो आहे तो आपण म्हणतो आपल्या डोक्यावरून जातोय, म्हणजे समजतंय त्यांनी काय सांगितलंय ते, पण ते आपल्याला झेपणारं नाही असं आपण म्हणतोच ना, नाही का? बरोबर. तसंच आहे. हो हा हो. हा तर तसं म्हणजे गीतेमध्ये अशा पण बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपल्याला झेपणाऱ्या नाही, पण तरी मग गीतेत काय टाकल्या, कारण उपनिषदाच्या सारामध्ये त्या गोष्टी आहे आणि त्या म्हणून कृष्णांनी त्या घेतलेल्या आहेत, की असं नको व्हायला की जो महत्वाचा उपनिषदातला भाग आहे तो म्हणजे काढून जर टाकला मग त्याला उपनिषदांचं सार कसं म्हणता येईल, सगळ्या उपनिषदांचं सार, नाही का? तर ते म्हणजे त्यांना गाळायचं पण नव्हतं, सगळ्या उपनिषदांचं सार पण घ्यायचं होतं, आणि थोडक्यात सांगायचे. मग पुन्हा एखादा सूत्रबद्ध होतं आणि सूत्रबद्ध असल्यामुळे समजायचं. आवाज गेला सर. आवाज लांब येतोय असा. अच्छा, हा हा, लांब सॉरी. गेले तरी आता 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 बरोबर आहे आता? हो 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 हा, हो. सर, मला तर 30वा श्लोक परत एकदा नीट सांगा ना, नाही नीट कळत आहे. अरे बापरे, बरं, ठीक आहे. हा. 30वा. 30वा तर आपण कालच डोक्यात बघितला गुदगे होता. वळवळत आहेत. 30वा तर हो कालच बघितला होता बघितलंय आपण. आपण, काल व्यवस्थित विचारलं होतं मी. बघितलंय, पण तरी एकदा परत एकदा सांगा. बरं. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो विसा. तर शब्दशः अर्थ आपण आधी बघू की अपि चेत, जरी एखादा सुदुराचार, म्हणजे सुदुराचारा म्हणजे दुराचारी म्हणजे वाईट आचरण करणार, आणि सु म्हणजे इथे खूप, त्या अर्थाने खूप दुराचारी किंवा खूप म्हणजे किंवा अतिशय वाईट आचरण करणार असं.
अनन्य भाग माम भजते. अनन्य भाग म्हणजे अगदी अन्य म्हणजे टोटली डिवोटेड, याचा अर्थ इंग्लिशमध्ये टोटली डिवोटेड होऊन माम भजते. आणि मला जर भजू लागला तर, इथे तरी नको तर, हं, सहा म्हणजे साधू एव मंतव्यः. ही सहा सम्यक व्यवस्थितः. का बरं त्याला साधू म्हणायचं? सदाचार, जसं म्हणजे आपण वाल्मिकीचं उदाहरण घेतलं होतं. कारण सहा सम्यक व्यवस्थितः, कारण तो भगवत कृपेनी हा अवस्थितः म्हणजे सम्यक. सम्यक म्हणजे पूर्णपणे, व्यवस्थिता म्हणजे सेटल, व्यवस्थिता म्हणजे सेटल झालेला असतो. हा म्हणजे स्थिर झालेला असतो त्याची बुद्धी. जर एकदा का माझ्यावर त्याचं पूर्ण समर्पण झालं. हं. आता तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे? आम्ही असं बऱ्याचदा बघतो की म्हणजे समाजातली काही उदाहरणं, की इतर वेळेस ते दुष्ट असतात पण ते तिरुपतीला जाऊन येतात. त्या कुठे कामाख्याला जातात वगैरे, पण तसं काही त्यांच्यात दिसत नाही. पण इथं ते असली वर्तणूक अपेक्षित नाहीये. प्रिकंडिशन काय आहे याची? अनन्य भाग माम भजते, म्हणजे बाकी सगळं सोडून देऊन 100% डिवोशन टू दी गॉड, सुप्रीम गॉड, नाही का? आता ह्या बाकी लोकांचं तसं नाही नसतं ना. ते फक्त तेव्हाच्या पुरतं ते देवाला अगदी डोकं अगदी पायावर ठेवणार वगैरे, पण नंतर परत त्यांच्या वृत्ती सुरू होतात. एकदा का तुम्ही जर देवाला समर्पित झालात की तुमच्या हातून निंद्य कर्म होऊच शकत नाही. पूर्वी झालेलं असेल, पण तुम्ही दोन गोष्टी एकत्र नांदूच शकत नाहीत. पूर्ण समर्पण आणि दुष्टपणा किंवा निंदे आचरण किंवा दुराचार नांदू शकतील का? आधी असू शकेल, पूर्वी. इथं हे लक्षात घ्यायचंय की अपिचेत सुदुराचारा अनन्य भाग माम भजते, म्हणजे तो दोन्ही गोष्ट, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाल्यावर तर तो दरोडेखोर करत राहिला होता का? नाही. दरोडेखोरपणा त्यांनी सोडला होता ना नारदाने उपदेश केल्यावरती, आणि मगच त्याला वाल्मिकी म्हणायला लागले, नाही का? कळलं आता? आत्ता माझ्या शंकेचं निरसन झालं. माझ्या डोक्यात हाच किडा वळवळत होता की हा लोक देवाला जातात, पैसे बिसे भरपूर खर्च करून येतात आणि परत तसंच वागतात. तसं. म्हणून हा मला हे समजत नव्हतं सर. हा तेच माझ्या लक्षात आलं, कळलं मला. टेलिपथीने तुमच्या तेच मनात म्हटलं, काय शंका असेल ती. तीच शंका मला विचारायची होती तुम्हाला की असं वागणं मग ते कसं काय? आता नाही ह्याच्या नाही, म्हणजे इथे अभय अनन्य दिल्यासारखं झालं की काय हे? नाही नाही, ते ते भगवंतांना त्याचं अरे पाप पण ते करा, मी तुम्हाला चांगलं पण हे करतो. अपिचेत सुदुराचारा म्हणजे त्याच्या भूतकाळाविषयी बोलतायत ते, इतिहास हा, त्याचा. हा पण बरोबर. असं करणारा एकदा अनन्य भाग माम भजते, म्हणजे आता तो अनन्य भाग म्हणजे 100% डिवोशन. आता 100% जर त्याच्या डोक्यात परमेश्वरच असेल तर तो वाईट आचरण त्याच्या म्हणजे दुसरा विचारच त्याच्या मनात येणार नाही ना. जसं वाल्मिकीचंच उदाहरण घ्या. बरोबर आहे. त्यांना वाल्मिकी का म्हटलं जातं? वल म्हणजे काय? त्यांचं वारूळ झालं होतं त्यांच्या भोवती. इतकं ते अनन्य भाग म्हणजे इतकं ते म्हणजे पूर्ण समर्पित होऊन ते रामनामाचं राम 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 म्हणत होते, नाही का? नाही का? पूर्ण त्यांच्या भोवती. आणि मग अशी कथा आहे ना की नारद मुनी मग काही वर्षांनी ते पुन्हा त्या मार्गाने जायला लागले, तर त्यांना कोणी दिसेना. मग त्यामुळे कुठे कुठे त्या वारुळातनं राम 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 असे शब्द येत होते, नाही का? हम्म. हम्म. हा आणि मग हो त्यांनी हो. मग ते वारूळ मोकळं केलं आणि वाल्मिकी ऋषींना मोकळं केलं. आणि मग असा म्हणजे मूर्तिमंत अनन्य भाग माम भजतेचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे, नाही का? हम्म. पण रावण शिवभक्त होता सर. मग हा त्याच्या कसं डोक्यामध्ये असे वाईट विचार आणि हे कसे काय येत होते? एवढा भक्त होता तर. नाही अहंकारी. नाही. हं. अहंकार. तो त्याला नाही ते कुठेही अहंकार आला ऐका, का? म्हणजे नाही नाही ऐका, देवाचा तो एवढा नाही नाही ऐका, ऐका. तर ना, तर त्याची तुलना ही ज्या उषाताई म्हणत होत्या त्यांच्या अशा लोकांशी होऊ शकेल की जातात देवदर्शन कर. पण तरी कसं असतं, देवाचं परमेश्वर नाही म्हणत मी, किंवा देवताच. सी तू देव तुम्हाला जे हवं ते फळ देतो. रावणाने तपश्चर्या केली,
का त्याला त्रैलोक्य जिंकायचं म्हणून ते त्याला फळ मिळालं ना, कारण त्यांनी जर तपश्चर्या केली देवाला त्याचं फळ देणं भागच आहे. हा कर्मसिद्धांत, हा कर्मसिद्धांतच आहे की तुम्ही जसं कर्म कराल कुठल्याही हेतूने का होईना तुम्हाला ते फळ मिळणारच आहे. तो ईश्वरी सिद्धांत आहे. हेतू काही असो तुमचा, नाही का. तर रावणाने इतकी शिवाची अनंत म्हणजे आता रावणाचं असं उदाहरण आहे ना की त्यांनी शंकराची उपासना करण्यासाठी आपलं शिरकमल म्हणजे 1000 कमळ त्यांनी व्हायचा एकदा संकल्प केला असं म्हणतात, आणि मग एक कमळ कमी पडलं आणि मग त्यांनी स्वतःचं मुंडकं कापलं आणि तो वाहिला आणि त्यांनी प्रसन्न होऊन शिवानी त्याला 10 तोंड दिले, 10 तोंड दिलेली आहेत, नाही का, 10 शिरं दिलेली आहेत. See, त्याच्या निष्ठेविषयी शंका नाहीये, पण त्याचा हेतू जो होता ती निष्ठा ही निष्काम भक्ती होती का त्याची, नाही, फरक तिथे येतोय. सकाम भक्ती आहे की निष्काम भक्ती आहे? इथं असं म्हणताय रावणाचं जे संचित होतं ते प्रारब्धहून आलं. हो, नाही नाही, ते पण आलं आणि त्याचं जे क्रियमाण होतं ते क्रियमाण पण त्यांनी त्याच्या घोर तपश्चर्येविषयी निष्ठेविषयी शंकाच नाहीये, पण फक्त प्रश्न असा आहे की ती निष्काम आहे का भक्ती. त्याची निष्काम तो नव्हती ना. वासनांध झाला होता म्हणून हो, पडला. तेच सकाम, निष्काम आणि सकामामध्ये तोच फरक आहे ना. सकामामध्ये वासना असतात, निष्काम भक्तीमध्ये वासना नसतात. असं जसं आपण बघतो ना की जे अगदी भक्त म्हणजे आता तिरुपती किंवा इकडे जे अगदी असे दुष्ट लोक जरी जातात त्यांचं लौकिकदृष्ट्या त्यांची भरभराट होतेच ना, कारण म्हणजे काही करत असो कुठल्या हेतूने, पण त्यांना परमेश्वर त्यांना जे हवं ते फळ देतो. पण ते अनित्य आहे शेवटी, नाही का. असं ठीक आहे, आपण ना एक थोडक्यात शेवटचा श्लोक संपवूया. तो झालंच आहे तसं, नाही का, अध्याय. आणि दुसरं मला सांगायचंय की पुढचे आपण ना 3 दिवस जरा सुट्टी घेऊया, म्हणजे सोमवार आणि बुधवार आमचं जरा गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम असल्या कारणाने. हं? तर 34वा श्लोक जो आहे शेवटचा म्हणजे की मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. मन्मनाः भव, तू कसा हो, माझ्यातच मन ठेवणारा हो, मन्मनाः. नंतर मद्भक्तः भव, म्हणजे माझाच भक्त, माझा म्हणजे अनन्य भक्त या अर्थाने, म्हणजे परमेश्वराचा. मद याजी भव, याजी म्हणजे यजन करणारा. हा, मद याजी भव माम नमस्कुरु. म्हणजे मला हे सगळं तो ज्याला अनन्य भक्ती ज्याला म्हणतात ना, या अर्थाने अनन्य भावाने तू मला शरण घे, मन माझ्याच ठिकाणी लाव, भक्ती माझीच कर, यजन माझंच कर, नमस्कारही मलाच कर. मलाच कर म्हणजे सर्वव्यापी परमेश्वराला कर. आणि असं एवम युक्त्वा, असं जर तू केलंस तर, आणि मत परायण, परायण म्हणजे पूर्ण समर्पित असा तू, आत्मानं माम एव एष्यसी, सगळ्यांचा आत्मा शेवटी मीच आहे, त्या परमात्म्याला तू प्राप्त होशील असं. म्हणजे हे थोडक्यात त्यांनी सारांश आहे की पूर्ण अनन्य भक्तीचं फळ काय. माझीच भक्ती, माझीच उपासना, मलाच नमस्कार, मलाच यजन, मन मना हा भव, मनही सतत माझ्यामध्येच, तर तू आत्मानं माम एव, नुसतं माम एव एष्यसी नाही म्हटलेलं आहे, आत्मानं माम एव एष्यसी म्हटलेलं आहे. कारण का की सगळ्यांचा आत्मा शेवटी मीच आहे आणि तूच मला प्राप्त होणार आहे, म्हणजे तू माझ्याशी एकरूप होशील असं. ज्याला सायुज्य मुक्ती म्हणतात ती, माझ्यात तू विलीन होशील, मीच होशील असं. आणि म्हणून याला राजविद्या राजगुह्य योग असं म्हणतात, कारण इथं परमेश्वराने परमात्म्यात विलीन कसं व्हायचं, परमात्माच कसं व्हायचं याचं सिक्रेट गुह्य सांगितलेलं आहे, म्हणून त्याला राजयोग म्हणतात. म्हणजे थोडक्यात राजा कसं व्हायचं, राजा म्हणजे परमात्मा या अर्थाने. तर राजयोग